कौशिकी, हाँ दया काका, काय काय बरं कसल्या एवढे विचारात घडून गेलेस तू? दया काका, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. हा मग बोल ना. तुम्ही बसा बसा. असं कसं? हा बसलो, बोल. दया काका, केदार, तारिणी, युवराज, निशिता हे व्हॅलेंटाईन्स डेच्या पार्टीला गेले होते हे तुम्हाला माहिती आहे ना? हो माहिती आहे ना, कळलं मला. आणि ती पार्टी, तुझा कार्यक्रम खूप छान झाला असंही कळलं. हो, कार्यक्रम छान झाला, पण एक प्रॉब्लेम झालाय दया काका. युवराजने परत काही केलं? नाही नाही नाही, युवराजने काहीही केलेलं नाहीये. मग दया काका, आता मी जे काही सांगणार आहे ते शांतपणे ऐका. निशिताचं असं म्हणणं आहे की काय? आता तिचं काय म्हणणं आहे? केदार आणि तारिणीचं लग्न खोटं आहे आणि हे तिने स्वतःच्या कानाने ऐकलंय. काय? हो. काय काय मूर्ख आहे का ती मुलगी? दया काका, खरं सांगू तर मला सुद्धा हे सगळं अनबिलिव्हेबल वाटतंय. मी कोणावर विश्वास ठेवू मला खरंच कळत नाही. अरे मग नाहीच ठेवायचा विश्वास. काय काय चेष्टा आहे का ही? कुठे गेली ती? एक मिनिट दया काका, माझं म्हणणं ऐकून तरी घ्या प्लीज. हे बघा, मला माहिती आहे निशिता इम्पल्सिव्ह आहे, इमॅच्युअर आहे, पण म्हणून तिचं म्हणणं खोटं आहे असं आपण नाही ठरवू शकत ना. अविश्वास दाखवल्यासारखं नाही होणार तिच्यावर. होऊ देत, याला जे वाटायचं ते वाटू देत. दया काका, अगं कौशिकी, स्वतःच्या बहिणीबद्दल, तिच्या नवऱ्याबद्दल हे असं बोलणं शोभतंय का तिला? आणि हे बघ, मला चांगलंच माहिती आहे, युवराज आणि निशिताला केदार आणि तारिणीने या घरात राहणं आवडत नाहीये, पटत नाहीये त्यांना. ते त्या दोघांनी या घरात निघून जाऊ म्हणून काही कमी प्रयत्न केलेत का त्यांनी? त्यामुळे तिचं बोलणं काही मला लावून घ्यायची काही गरज नाही आहे. ते या घरामध्ये येण्याआधीपासून मी त्यांना बघतोय ना, त्यांचं नातं बघत आलोय मी. आणि तुला सांगतो, मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना केदार मला भेटायला तयार नव्हता. त्यावेळी तारिणीने त्याची समजूत काढली म्हणून तो मला भेटायला आला. मग आता त्या दोघांमध्ये काहीतरी प्रेम असेल म्हणून तर त्याने तिचं म्हणणं ऐकलं ना, मला सांग. आणि ती बिचारी तारिणी सुद्धा ग, आम्ही दोघा बाप लेकांनी एकत्र यावं, जवळ यावं म्हणून काही कमी कष्ट घेते का? कमी प्रयत्न करते? मला सांग, एक बायको सोडली तर कोण करेल हे सगळं एका नवऱ्यासाठी? मला सांग. दया काका, हे सगळं मला पटतंय, पण निशिता एवढ्या ठामपणे सांगते की तर तिला म्हणावं, असले भलते सलते आरोप करण्याच्या आधीने समोर पुरावा आणून ठेव. मला नाही वाटत तिच्या बोलण्याला फार महत्व द्यावं म्हणून. तिचं म्हणणं आहे देवा ब्राह्मणाच्या साक्षीने केदार आणि तारिणीचं लग्न लावून द्या. कारण जर ते लग्न खोटं असेल तर देवासमोर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुमी आजी समोर तारिणी खोटं बोलणार नाही. अच्छा, पण त्यांच्या या बाळगोट शंकेचं निरसन करण्यासाठी म्हणून तू तिचं ऐकायचं ठरवलंयस का? दया काका, असं काहीच नाहीये. मग काय की तुलाही त्या दोघांवरती संशय आहे? मला अजिबात त्यांच्यावर संशय नाही दया काका, मग? पण माझं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या. आज निशिताने ही गोष्ट मला सांगितली, उद्या ती घरातल्या कोणालाही सांगेल. आणि पद्मिनी काकू, ईशा, युवराज यांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे.